नमस्कार, मी प्रमिला पाटील तुमचं अजून एका छान अशा ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे। तर आम्ही आज आलेलो आहे रामापूर अकोट येथे। तर आम्ही तीर्थयात्रा संपल्यानंतर माझ्या सासूबाईकडे गेलो। तर ही तुम्हाला समोर दिसते ती माझी सासूबाई आहे आणि ती बाजूला दिसते ती जाव। तर त्यांचं चालू आहे स्वयंपाक करायचं। स्वयंपाक म्हणजे ते आज आमच्यासाठी स्पेशल असे विदर्भ स्पेशल रोडगे बनवणार आहेत। तर तुम्हाला मला सर्वांनाच माहिती आहे शहरामध्ये रोडगे बनवता येत नाहीत, कारण रोडगे बनवायला शेणापासून जे आपण गवऱ्या बनवतो त्या पण लागतात आणि खाली जमीन पण लागते, कारण शहरामध्ये जास्त करून स्टाईलच असते तर आपण रोडगे बनवू नाही शकत। म्हणून आम्ही गावाकडे गेलो तर आम्हाला एका वेळेस एकाच्या तरी घरी हे रोडग्याचं जेवण नेहमीच होते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आम्हाला रोडगे खायला फार आवडतात। आम्ही 6:30ला यांच्या घरी पोहोचलो। तर खूप पटापट अशी रोडगे बनवायची अरेंजमेंट केली त्यांनी आणि शेतातले हे ताजे ताजे वांगे आणले। जे वांगे कापत आहे ती माझी नणद आहे आणि ती बाजूला बसलेली आहे ती पण माझी जावच आहे। आणि हा तुम्हाला प्लेटीत ओवा दिसत असेल, हा पण यांच्या शेतातलाच ओवा आहे। घरीच ओवा पिकवतात म्हणजे घरच्या शेतामध्ये। आणि तुम्ही बघू शकता खूप जवळजवळ 8 किलोचे रोडगे बनवणार आहेत, कारण त्यांची पण फॅमिली मोठी आहे आणि आम्ही पण माझ्या नंदेची फॅमिली आणि आम्ही गेलेलो आहोत, म्हणून एवढं रोडगे लागणारच आहे आणि सर्वांनाच रोडगे हे आवडतात। आणि परत एक तुम्हाला सांगायचं असं आहे की माझी सासूबाई आहे ते शाळेवर आचारी म्हणून स्वयंपाक करते मुलांसाठी। तर मुलांना फार आवडतो आणि आमच्या पण फॅमिलीमध्ये कोणाच्या इथं काही कार्यक्रम असू द्या तर माझ्या सासूबाईलाच बोलवतात किंवा त्यांच्या आजूबाजूला पण, कारण त्यांच्या हाताला खूप छान अशी चव आहे। तर स्वयंपाक तर असू द्या, पण जे उन्हाळ्यामध्ये आपण कुरड्या पापड्या बनवतो त्या पण माझ्या सासूबाईला फार छान प्रकारे बनवता येतात। आणि मॅगी पास्ता वड्या त्या घरीच बनवतात, त्यांना बाहेरचे बनवलेले ज्या मशीनवर आपण बनवतो त्या त्यांना बिलकुल आवडत नाही। आणि परत एक त्यांना वाती पण खूप छान प्रकारे बनवता येतात। आम्हाला तर वर्षभरच नाही तर वर्षानुवर्षा त्यांच्याच कडच्या वाती असतात। जेव्हा कोणी गावाला जाईल तेव्हा त्या पाठवतात किंवा जर आम्ही गेलो तर आम्ही आणतो किंवा त्या आल्या आमच्याकडे तर त्या आणतात। आम्हाला वाती वर्षानुवर्ष त्याच पुरवतात, मी परत एकदा सांगते। आणि माझ्या सासूबाईच्या जे वाता बनवायचा व्हिडिओ आहे ते मी नेक्स्ट टाईम त्यांच्याकडे गेली की तो तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेन, कारण खूप मस्त प्रकारे वाती बनवतात त्या। आणि जर राहिली त्यांच्याकडे तर वाळवणाचे पदार्थ पण रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करेल, कारण यावेळेस आम्ही संध्याकाळी 6ला गेलो आणि लगेच 10 वाजता रिटर्न निघालो। आणि वांग्याची भाजी ही माझ्या देराने बनवलेली आहे, तुम्ही व्हिडिओ बघसालच त्याचा पण मी शूट घेतलेला आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ माझा पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला पूर्ण विदर्भ स्पेशल रोडगे आणि वांग्याची भाजी पूर्ण मी व्हिडिओ काढलेला आहे आणि तुमच्याबरोबर शेअर करत आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा।